नमस्कार मित्रांनो, आपले हार्दिक स्वागत आहे. श्रावण महिना हा भगवान महादेवाला अत्यंत प्रिय मानला जातो. या पवित्र महिन्यात येणाऱ्या सोमवाराला विशेष महत्त्व असतात. लाखो शिवभक्त श्रद्धेने उपवास करतात. शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र अर्पण करतात. भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात. आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी तसेच मनोकामना पूर्ण होण्यासाठी सोमवारचं व्रत पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करतात. भगवान भोलेनाथाची विशेष कृपा या महिन्यात आपल्यावर असते. भोलेनाथ आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. श्रावण सोमवारचं व्रत करण्याची सुरुवात नेमकी कशी झाली? या व्रतामागे कोणती प्राचीन कथा आहे? हे व्रत एवढं फलदायी का मानलं जातं? श्रावण सोमवारची अत्यंत पवित्र आणि प्राचीन कथा आज आपण ऐकणार आहोत. श्रावण सोमवारची पवित्र भक्तिमय व्रतकथा. श्रावण सोमवारच्या पवित्र व्रतकथेला सुरुवात करूया. अतिप्राचीन काळाची गोष्ट आहे, जेव्हा पृथ्वीवर धर्म, श्रद्धा आणि भक्तीचे सुवर्णयुग सुरू होते. देवता पृथ्वीवर वावरत असत. त्या पवित्र काळात मत्स्यवटी नावाची एक अत्यंत सुंदर, समृद्ध, दिव्य नगरी होती. ही नगरी जणू स्वर्गाचा एक तुकडा असल्यासारखी भासत होती. मत्स्यवटी नगरी चारही बाजूनी हिरव्यागार घनदाट वृक्षांनी, पवित्र सुंदर सरोवरांनी आणि उंच विशाल पर्वतांनी वेढली होती. तिथले लोक खूप सुखी, धार्मिक आणि शांततापूर्ण जीवन जगत होते. नगरीच्या कानाकोपऱ्यातून प्रभू भक्तीचे गाणं ऐकू येत होते. मत्स्यवटी नगरात गिरिजाशंकर नावाचा एक अत्यंत धर्मनिष्ठ आणि संस्कारी ब्राह्मण राहत होता. गिरिजाशंकर स्वभावाने खूप शांत, विनम्र आणि लहानपणापासून शिवाचा परमभक्त होता. त्याच्या हृदयात कैलासाप्रती अतूट निस्वार्थ श्रद्धा होती. सकाळ होताच सूर्याचे पहिले सोनेरी किरण धरतीवर पडण्यापूर्वीच गिरिजाशंकर पवित्र नदीत स्नान करून शिवलिंगाच्या पूजेत तल्लीन होत असे. त्याच्या जिभेवर नेहमी देवांचा महामंत्र ओम नमः शिवाय अविरत जपत असे. परंतु म्हणतात ना, ईश्वर आपल्या प्रिय भक्ताची कठीण परीक्षा घेत असतो. गिरिजाशंकरच्या पवित्र आणि निस्वार्थ जीवनात एक मोठे आणि असह्य दुःख होते. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या तेजस्वी ब्राह्मणाला एक भयानक आणि जीवघेणा आजार जडला होता. हळूहळू गिरिजाशंकर एक कुष्ठरोगी ब्राह्मण बनला. त्याच्या संपूर्ण शरीरावर कुष्ठाचे मोठे भयंकर डाग होते. पण कुष्ठरोग्याच्या जखमातून सतत पू वाहत असे आणि त्याला अत्यंत शारीरिक वेदना होत असे. या वेदना इतक्या भयंकर होत्या की माणूस कदाचित आपला प्राण त्यागून देईल. हा भयंकर रोग कुष्ठरोगाप्रमाणे समाजातील लोक त्याच्यापासून अंतर ठेवू लागले. कोणी त्याच्याकडे पाहणेही पसंत करत नसे. कोणी त्याच्याशी बोलत नसे. गंभीर कुष्ठरोगामुळे त्याला कोणतीही कन्या वधू देखील आपल्या वृद्ध मातापित्यांची इच्छा होती की आपल्या मुलाचा संसार थाटावा. त्यांनी नातवाचे तोंड पाहावे, पण मुलाची अशी करुण अवस्था पाहून ते देखील आतून तुटले होते. आपले शारीरिक कष्ट दूर करण्यासाठी गिरिजाशंकरने आसपासच्या अनेक गावांमध्ये प्रख्यात वैद्याशी आणि हकीमाशी संपर्क साधला. ब्राह्मणाने आपल्या साठवलेल्या पैशातून अनेक औषध उपचार केले, पण कुष्ठरोग बरं घेण्याचं नावच घेत नव्हता. निराशा आता त्याला वेढू लागली होती. संपूर्ण निराशेच्या गर्तेत ढकलला गेला. गिरिजाशंकर रोज गावाच्या शिवमंदिरात जात तिथे महादेवाच्या मूर्तीसमोर तासनतास ढसाढसा रडत असे. तोल्या डोळ्यांनी आणि सदतीत कंठाने प्रार्थना करत असे. हे कैलासपती त्रिलोकीनाथ, माझ्या भक्तीत अशी कोणती कमतरता राहिली की आपण मला असे कठोर कष्ट दिले? माझ्या पूर्वजन्माची पापे इतकी कठोर आहेत का? मी तुमची अपार करुणा देखील त्यांना धुवू शकत नाही. भोलेनाथ, आता तरी माझ्यावर थोडी दया करा. त्याचे गरम अश्रू थेट पवित्र शिवलिंगावर पडत आणि जणू त्या हृदयाच्या अश्रूंनी शिवजीचा खरा अभिषेक होत असे. शिवजी तर अत्यंत भोळे, ते आपल्या भक्ताची पीडा जास्त काळ पाहू शकत नाही. त्यांनी गिरिजाशंकराची प्रार्थना ऐकून घेतली. एक दिवस शिवजीच्या त्या प्रेरणाने त्या गावात सिद्ध, दिव्य, तेजस्वी असलेले ज्ञानी महाराज आले. त्यांचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी होता. गिरिजाशंकर धावत जाऊन त्यांच्या चरणी पडला आणि अत्यंत करुण स्वराने आपले दुःख वर्णन केले. त्याने आपल्या जीवनाची सर्व व्यथा साधूसमोर मांडली. साधू महाराजांनी अत्यंत करुणामय दृष्टीने पीडित ब्राह्मणाकडे पाहिले. ते आपल्या दिव्य दृष्टीने समजून घेतले की हा तरुण कोणताही सामान्य माणूस नसून तो खरा शिवभक्त आहे.
शेवटी त्या ज्ञानी साधूच्या सांगण्यावरून गिरिजाशंकरने 16 सोमवारचे व्रत करण्याचा संकल्प केला. ज्ञानी साधूंनी त्याला समजावले की श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत सर्व प्रकारच्या व्याधी आणि उपाधीचा नाश करणारे आहे. साधू म्हणाले, हे वत्सा, महादेव अति दयाळू आणि कृपाळू आहे. तू पूर्ण श्रद्धा आणि अतूट विश्वासाने 16 सोमवारचे व्रत कर. तुझ्या सर्व शारीरिक आणि मानसिक पीडा दूर होतील. गिरिजाशंकरने साधू महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि पूर्ण विधी-विधान आणि नियमपूर्वक शिवजीच्या व्रताची सुरुवात केली. त्याने सर्व नीती-नियमांचे कठोर पालन करून एकाग्र चित्ताने आणि शुद्ध मनाने शिवाची कठोर आराधना सुरू केली. दर सोमवारी तो उपवास करत असे. अन्नाचा एकही दाणा घेत नसे. केवळ भगवान शिवाच्या नावाचा अखंड जप करत राहायचा. संध्याकाळच्या वेळी पवित्र शिवलिंगावर जल, मधुर बेलाचे पान, धोत्रा आणि शुद्ध गाईचे दूध अर्पण करून आपला उपवास सोडत असे. काही आठवड्यात त्या व्रताच्या प्रभावाने हळूहळू मोठा चमत्कार होऊ लागला. गिरिजाशंकरच्या शरीरावरून कुष्ठरोगाचे भयंकर डाग अचानक अदृश्य होऊ लागले. त्याची पीडा शांत होऊ लागली. आकाशातून महादेवाची असीम कृपा बरसत होती. थोड्याच वेळात त्या तरुण ब्राह्मणाची काया पूर्णपणे निरोगी बनली. एवढेच नाही तर त्या दिव्य व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाची काया कांचनासारखी सुवर्णवर्णी आणि अत्यंत आकर्षक झाली. जे लोक आधी त्याच्यापासून दूर पळत होते, तोंड फिरवत होते, ते सर्व आज त्याचे सौंदर्य आणि चेहऱ्यावरील तेज पाहून आश्चर्यचकित झाले. संपूर्ण गावात आणि आसपासच्या परिसरात शिवजीच्या या अद्भुत चमत्काराची चर्चा वाऱ्यासारखी पसरू लागली. सर्वजण शिवजीचा जयजयकार करू लागले. गिरिजाशंकरचे असे दिव्य तेज आणि त्याची अनन्य शिवभक्ती पाहून गावोगावी त्याच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले. आता हा श्रेष्ठ, समृद्ध कुटू देखील आपली सुंदर कन्या त्याला देण्यासाठी आतुर आणि उतावीळ झाली होती. शेवटी आई-वडिलांच्या संमतीने ब्राह्मणाने गुणवंती नावाच्या एका सुंदर आणि सुशील गुणवान कन्येशी थाटामाटात लग्न केले. गुणवंती केवळ दिसायला सुंदर नव्हती, तर तिच्या नावाप्रमाणे अत्यंत उत्तम गुणांची खाण होती. ती खूप संस्कारी, धर्मनिष्ठ आणि पतिव्रता स्त्री होती, जी आपल्या पतीलाच आपला ईश्वर मानत होती. लग्नानंतर थोड्याच काळात गुणवंती देखील गिरिजाशंकरसोबत देवादेव शिवजीची अनन्य आणि परमभक्त बनली. लग्नानंतर दोघांचे जीवन जणू स्वर्गासारखे अत्यंत मधुर बनले. पती-पत्नी दोघेही भगवान शिवाचे अखंड स्मरण करत संसाराचे उत्तम सुख उपभोगू लागले. त्याही मंदिराचा वेळ, मंदिरात प्रभुशक्ती आणि गरिबांची मदत, इतर सेवाकार्यामध्ये आनंदित व्यतीत होत असे. परंतु विधात्याचे लीक आणि भाग्याची रेखा कोणताही मनुष्य जाणू शकत नाही. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हा तर संसाराचा अटळ नियम आहे, ज्यातून कोणीही सुटू शकत नाही. अशातच एक भयंकर पावसाळा आला. यावर्षी पावसाळा कोणताही सामान्य आला नव्हता. आकाश काळे घोर ढग अचानक दाटून आले आणि संपूर्ण आकाशात जोरदार विजांचा भयंकर कडकडाट होऊ लागला. वातावरण भयानक बनले. अचानक जलप्रलयासारखी बिकट स्थिती निर्माण झाली. ढग फुटल्यासारखा, आभाळ फाटल्यासारखा मुसळधार पाऊस कोसळू लागला. संपूर्ण मच्छवटी नगरीतील लोकांचे प्राण कंठाशी आले. चारी बाजूनी हाहाकार उडाला. भयंकर वारा आणि अत्यंत मुसळधार पावसामुळे गिरिजाशंकरच्या कच्च्या घराच्या भिंती अचानक कोसळल्या. त्यांनी आपल्या वर्षाच्या मेहनतीने आणि घामाने बांधलेले सुंदर घर पाहता पाहता त्याच्या डोळ्यासमोर जमीनदोस्त झाले. चारी बाजूनी पुराचे रौद्र रूप, पाणीच पाणी होते. आपला जीव वाचवण्यासाठी हे पती-पत्नी दोघेही सर्व सामान घेऊन बाहेर पळाले. त्यांच्याकडे अंगावर घातलेल्या कपड्याशिवाय दुसरे काहीही उरले नव्हते. एका उंच टेकडीवर जाऊन आश्रय घेण्यासाठी मजबूर झाले. निसर्गाचे हे रौद्र, विनाशक स्वरूप शांत होण्याचे नावच घेत नव्हते. सलग 8 दिवस पावसाची झड लागली. भयंकर पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. संपूर्ण परिसरात पुराचे चिखलयुक्त पाणी पसरले. लोकांचे जीव धोक्यात आले. प्रत्येक जण वाचण्यासाठी ईश्वराची आक्रोशाने प्रार्थना करीत होता. गावातील कच्ची-पक्की घरे, शेती पाण्यात पूर्णपणे बुडवली. बिचारी गुरे-ढोरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. मच्छवटी नगरीची सर्व सुंदरता आणि रौनक एका क्षणात हिरावून गेलं. श्रीमंत आणि गरीब सर्वजण एकाच दयनीय अवस्थेत आले होते. बऱ्याच काळानंतर जेव्हा पाऊस थांबला, तेव्हा परिस्थिती खूपच भयंकर आणि हृदयद्रावक होती. ब्राह्मणीने आपल्या तुटलेल्या घराजवळ परत येऊन पाहिले तर केवळ लाकूड आणि मातीचा ढिगारा पडला होता.
त्याने जड अंतकरणाने रडत रडत तो ढिगारा बाजूला करून तिथे कसेबसे राहण्यासाठी एक छोटी कच्ची झोपडी बांधली. विनाशक पावसाने केवळ त्यांचे घरच हिरावले नव्हते, तर गावातील लोकांचा रोजगारही हिरावून घेतला होता. संपूर्ण गावात आसपासच्या सर्व परिसरात भयंकर भूकमारी पसरली होती. अन्नाचा एकही दाणा कुठे मिळणे कठीण झाले होते. गावावर मोठे श्रीमंत आणि जमीनदार देखील आज भिकारी बनले होते. गिरजाशंकरसारख्या गरीब निराधार ब्राह्मणाला भिक्षा कोण देणार? हे दोघे पती पत्नी अनेक दिवस उपाशी पोटी केवळ नदीचे पाणी पिऊन गुजराण करू लागले. गिरजाशंकरला आपल्या लाडक्या सुकोमल पत्नीची अत्यंत दयनीय अवस्था जास्त काळ पाहवली नाही. त्याने मनोमन ठरवले की तो केवळ भयानक तो कोणत्याही परिस्थितीत धन कमवेल, आपल्या पत्नीला पुन्हा सुख देईल. ब्राह्मणाने जड अंतकरणाने परदेशी म्हणजे दुसऱ्या गावी जाण्याचा विचार केला. गुणवंतीकडे जाऊन आपला कठोर निर्णय सांगितला. गुणवंतीसाठी आपल्या प्राणरातापासून दूर राहण्याचा जणू एखाद्या मोठ्या वज्रघाता समान होता. ती आतून हादरून गेली. परंतु अत्यंत दयनीय, समजूतदार, धैर्यवान, पतिव्रता स्त्री होती. तिने आपल्या डोळ्यातील अश्रू लपवले. ठाम आवाजात म्हणाली, सुखाने जा ना, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. मी ते गावात इतरांची कामे करून माझ्या पोटाची खळगी भरीन. गुणवंतीने जड अंतकरणाने आपल्या पतीला हसतमुखाने निरोप दिला. ब्राह्मण तर आपल्या खांद्यावर एक छोटी पिशवी टाकून शिवजीचे नाव घेत एका लांबच्या अनोळखी प्रवासाला निघाला. त्याच्या मनात शिवजीवर अतूट विश्वास होता. महादेव लवकरच सर्व काही ठीक करतील. तो रोजगाराच्या शोधात जंगले डोंगरे ओलांडून एका गावाहून दुसऱ्या गावात भटकू लागला. तो गावी फिरला, पण सगळीकडे पूर आणि दुष्काळाप्रमाणे तशी स्थिती होती. कुठेही काय काम मिळत नव्हते. वाटेत काही दिवसाच्या प्रवासानंतर गिरजाशंकरला एक मोठ्या अत्यंत समृद्ध नगरीत येऊन पोचला. त्याच्या अनुयायींनी पायात काटे टोचले होते. तहानेने कसा सुकत होता. अनेक दिवसापासून अन्नाचा एकही दाणा खाल्ला नव्हता. तरीही त्याच्या सुकून गेलेल्या ओठावर ओम नमः शिवायचा मंत्र अखंड सुरूच होता. असा भटकत रखडत थकून चूर झालेला गिरजाशंकर एका अत्यंत पवित्र आणि शांत जंगलात येऊन पोहोचला. चालता चालता तो काही काळातच महान नंदी ऋषीच्या आश्रमात येऊन पोहोचला. या आश्रमाचे वातावरण खूप शांत होते, दिव्य होते. नंदी ऋषी एका मोठ्या वडाच्या झाडाखाली सखोल ध्यानात बसले होते. ब्राह्मणाने ऋषीजवळ जाऊन त्यांना साष्टांग नमस्कार केला. ऋषींनी हळूच आपले डोळे उघडले आणि हात जोडून घाबरत घाबरत आपल्या दुःखाची आणि गरिबीची कथा सांगितली. त्याने रडत रडत सांगितले कसे तो आपल्या पत्नी आणि अन्नाविना भुकेने मरत आहे. समाजात कसा हाहाकार माजला आहे. नंदी ऋषी अत्यंत दयाळू होते. त्यांना या तरुणाची दया आली. ऋषीने ब्राह्मणाला प्रेमाने आश्रमात निवारा दिला आणि त्याला ताजी फळे खायला दिली. गिरजाशंकरने आश्रमाच्या कामात मदत करायला सुरुवात केली. ब्राह्मणाने तिथे आश्रमात 2 दिवस विश्रांती घेतली, शिवभक्ती केली आणि मग आपल्या मार्गासाठी पुढे जाण्यासाठी निघाला. ऋषीचे हृदय गरीब आणि तरुणासाठी भरून आले. तेव्हा त्या दयाळू ऋषीने आपल्या कमंडलूमधून एक अत्यंत दुर्मिळ जडीबुटी वनस्पती काढली आणि त्याला देत म्हटले, हे ब्राह्मणा, ही संजीवनी बुटी आहे. ही कोणती वनस्पती नाही. ही वनस्पती घासून मेलेल्या माणसाला पाजल्यास लगेच तो जिवंत होतो. ऋषींनी ब्राह्मणाला या वनस्पतीच्या दिव्य शक्तीबद्दल समजावले. परंतु एक गोष्ट नीट लक्षात ठेव, केवळ एकच माणूस जिवंत होईल. त्यामुळे एखाद्या योग्य पात्र दिसेल त्याचाच उपयोग कर. ब्राह्मण ऋषीने खूप खूप आभार मानून ती चमत्कारिक जडीबुटी घेऊन निघाला. मनोमन शिवजीचे आभार मानत होता. ईश्वराने त्याला काहीतर मार्ग दाखवला. पण आश्चर्याची गोष्ट अशी होती की नगरीच्या रस्त्यावर कसली तर वर्दळ किंवा आनंद नव्हता. संपूर्ण नगरात काही काळ शोक पसरलेला होता. दुकाने बंद होती. लोकांच्या चेहऱ्यावर उदासी होती. ब्राह्मण हळूहळू पुढे सरकला. पुढे जाता त्याला अत्यंत हृदय पिळवटून टाकणारे रडणे ऐकू आले. भयंकर आक्रोश करून दगडही वितळेल. ब्राह्मणाला लगेच वाटले की राजवाड्यात एखादे मोठे संकट आले आहे. कोणी तर आक्रंद करत आहे. त्याने रस्त्यावर जाणाऱ्या एका माणसाला थांबवले आणि नगरजनाकडे विचारपूस केल्यावर त्याला समजले की राजाचा एकुलता एक मुलगा, सुंदर आणि तरुण मुलगा अचानक मरण पावला आहे.
या धक्कादायक बातमीमुळे संपूर्ण नगरात शोककळा पसरली आहे. राजा आणि राणी आपल्या एकमेव वारसाच्या जाण्याने वेड्यासारखे झाले त्याने आहेत. मनात विचार केला की ब्राह्मणाला यापेक्षा लगेच अधिक नंदी योग्य आणि ऋषींनी गरजू कृपा पात्र करून दुसरे दिलेली कोणते असू संजीवनी शकते. बुटी तो आठवली. थेट राजवाड्याच्या मोठ्या प्रवेशद्वाराजवळ गेला. द्वारपालाला विनंती केली की त्याला राजाकडे नेण्यात यावे. बऱ्याच मेहनतीनंतर आणि विनवणीनंतर त्याला महालात प्रवेश मिळाला. राजाकडे जाऊन अत्यंत नम्रतेने सांगितले, राजपुत्राला मी जिवंत करू शकतो. राजाला वाटले की नक्कीच हा माणूस दुःखाच्या वेळी वेडा झाला आहे. राजाने रागाने आणि निराशेने म्हटले, प्रेत कधी उठून बसतात का? तरीही एका मातापित्याचे हृदय एका छोट्याच्या आशेच्या किरणाला पकडू पाहत होते. बुडणाऱ्याला काडीचा आधार. राजाने निराश मनाने का होईना ब्राह्मणाला एक संधी देण्यासाठी होकार दिला. त्याला राजपुत्राच्या मृतदेहाजवळ नेले. ब्राह्मण अत्यंत शांततेने शिवाच्या जपासह राजपुत्राच्या मृतदेहाजवळ गेला. महालातील सर्व मंत्री आणि वैद्य आपले रडणे विसरून तमाशा पाहू लागले. गिरिजाशंकरने मनोमन शिवजीचे ध्यान केले आणि नंदी ऋषींना नमस्कार केला. ब्राह्मणाने आपल्याजवळील संजीवनी बुटी काढली आणि खलबत्त्यात हळूहळू घासली. त्याने शिवमंत्रासह उच्चारत त्या वनस्पतीचा अर्क काढला आणि राजपुत्राच्या तोंडात अर्काचा एक थेंब ओतताच राजपुत्राच्या थंड मृतदेहात अचानक उष्णता आली. आजूबाजूला उभे असलेल्या लोकांचे श्वास रोखले गेले. ब्राह्मणाने दुसरा थेंब ओतला आणि खरोखरच एक मोठा चमत्कार झाला. दुसऱ्या थेंबाने मेलेल्या राजपुत्राचे डोळे उघडले. राणी तर आनंदाने किंचाळून उठली. जेव्हा ब्राह्मणाने तिसरा थेंब ओतला तेव्हा जणू काही झालेच नाही आणि तो झोपेतून उठला. अशा प्रकारे तिसऱ्या थेंबाने राजपुत्र अळगदेस उठून बसला. संपूर्ण महालात जय भवानी जय महादेवचा प्रचंड जयघोष गुंजू लागला. राजा आणि राणीच्या आनंदाला कोणतीही सीमा राहिली नाही. एकुलत्या एका मुलाला जिवंत पाहून राजा-राणी काठीसारखे थेट ब्राह्मणाच्या पाया पडले. ब्राह्मणाला साक्षात ईश्वराचे अवतार मानले. आपल्या मुलाचे जीवन परत मिळवून देणाऱ्या त्या गरीब ब्राह्मणावर राजाने धनाचा वर्षाव केला. पाहता पाहता ब्राह्मण तर क्षणात वैभवशाली बनला. राजाने त्याला केवळ धनच नाही तर राजाचे मुख्य राजपुरोहितपद देण्यात राहण्यासाठी आलिशान महाल दिला. त्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सेवेसाठी असंख्य दासदासी दिल्या. गिरिजाशंकरचे जीवन क्षणार्धात बदलून गेले. दरबारात राजाने त्याला अनेक बक्षिसांनी गौरवण्यात आलं. त्याला स्वतःच्या वजनाइतक्या धनाने तुला केले. गिरिजाशंकर प्रत्येक क्षणी शिवजीचे आभार मानत होता. इकडे गिरिजाशंकर तर राजाच्या कृपेने अत्यंत सुखी झाला, परंतु मच्छवटी नगरीत मागे एकटी राहिलेल्या गुणवंतीची अवस्था अत्यंत दयनीय आणि करुण होती. गुणवंतीला पोटाला चिमटा काढून अत्यंत गरिबीत दुःखाचे दिवस काढत होती. ती आपल्या पतीची वाट पाहत पाहत चुकून काटा झाली होती. तिच्या मनात रात्रंदिवस आपल्या पतीची चिंता असायची. गावातून जाणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला ती थांबवत असे आणि येणाऱ्या प्रवाशांना आपल्या पतीची बातमी विचारायची. पण तिला कुठूनही कोणतेही समाधानकारक प्रत्युत्तर मिळत नव्हते. तिची संपूर्ण रात्र आपल्या अंधाऱ्या खोलीत एकटी बसून रडण्यात जायची. तिच्या हृदयात प्रचंड वेदना होती. आपले पती कोणत्या अवस्थेत असतील, काय खात असतील, इतरांच्या घरची कठोर कामे करत असतील, हे विचार करून तिचे कोमल शरीर थकून गेले होते. लोकांच्या घरचे पाणी भरत असताना डोक्यावर जड जड हंडे उचलून तिच्या डोक्यावर टक्कल पडले होते. लोकांच्या घरचे धान्य दळण्यासाठी ती संपूर्ण दिवस जड जाती चालवत असे. संपूर्ण दिवस दळून दळून तिच्या कोमल हातांना फोड आले होते. तरीही पतिव्रता स्त्रीच्या चेहऱ्यावर कधीही कोणतीही तक्रार नव्हती. मनोमन शिवजीची प्रार्थना करत असे, तिच्या पतीला सुरक्षित ठेवावे. वेळ हळूहळू पुढे सरकत होता आणि वर्षातील सर्वात पवित्र आणि शिवजीचा अतिप्रिय असा श्रावण महिना आला. संपूर्ण महिना भक्ती आणि शिवाराधनेचा काळ होता. अशा पवित्र श्रावण महिना आल्यानंतर गावातील सर्व स्त्रिया महादेवाचं व्रत करू लागल्या. चारी बाजूने शिवमंदिरामध्ये गर्दी उसळू लागली. शिवमहिमाचे गाण गाऊ लागले. गुणवंतीने पैशाने गरीब होती तरी तिची धार्मिक श्रद्धा खूप श्रीमंत होती. गुणवंतीनेही आपल्या पतीच्या कल्याणासाठी शिवजीवर पूर्ण विश्वास ठेवून व्रत घेतले. परंतु तिची गरिबी इतकी भयंकर होती की तिच्या घरात अन्नाचा एक दाणाही नव्हता. व्रत करण्यासाठी तिच्याकडे पूजेचे साहित्य तर दूरच आपले पोट भरण्यासाठी काही नव्हते. त्यामुळे तिचा पहिला सोमवार निर्जळी उपवासात गेला. तिने पाण्याचा एकही थेंब न घेता संपूर्ण दिवस प्रभुस्मरण ओम नमः शिवाय जप व्यतीत केला.
संध्याकाळी संपूर्ण गावात श्रावणाच्या उत्साहाचे वातावरण होते. त्याच संध्याकाळी शेजारच्या घरी एका पुत्राचा जन्म झाल्यामुळे आनंदात साखरेचे पेढे वाटले गेले. एक शेजारीण स्त्री गुणवंतीच्या गरीब झोपडीत आली. प्रसाद म्हणून साखरेचा एक छोटा खडा गुणवंतीला मिळाला. गुणवंतीसाठी ती छोटीशी साखर साक्षात शिवजीचा प्रसाद होता. गुणवंतीने तो साखरेचा खडा पाण्यात विरघळवून अत्यंत भावपूर्णरित्या साखरेचे पाणी प्यायले. संपूर्ण दिवसाच्या कठोर निर्जळी उपवासानंतर या साखरेच्या पाण्याने तिला थोडी शांती मिळाली. ती शिवाचे स्मरण करत करत थकून झोपी गेली. भक्ताची एवढी पवित्र, निस्वार्थ आणि कठोर भक्ती पाहून प्रत्यक्ष कैलासपती महादेव देखील अत्यंत प्रसन्न झाले. त्या रात्री एक अद्भुत घटना घडली. गुणवंतीला झोपली असताना या स्वप्नात देवाधिदेव शिवजी प्रगट झाले. महादेवांचा चेहरा करोडे सूर्यासमान दिव्य तेजाने चमकत होता. त्यांच्या ओठावर भक्तासाठी मधुर हास्य होते. शिवजींचे अत्यंत मधुर आणि शांत आवाजात येऊन म्हणायला सुरुवात केली, हे मुली, तू कळत नकळत माझ्या सर्वात आवडतेसे साखर या सोमवार व्रत केले. तुझी श्रद्धा, अकल्पनीय त्याग आणि समर्पण पाहून माझे हृदय सद्गतीत झाले आहे. हे व्रत कोणतेही सामान्य व्रत नाही. शिवजीने तिला दिव्य व्रताचा महिमा समजावून सांगितला. हे व्रत पृथ्वीवर देवी उमेने मला पतिरूपात मिळवण्यासाठी अत्यंत कठोर तपश्चर्यासोबत केले होते. महादेवाने गुणवंतीच्या डोक्यावर हात ठेवून वरदान देत म्हणाले, तुझी अफाट भक्ती पाहून, तुझा असह्य त्याग आणि तुझ्या प्रेमावर अत्यंत प्रसन्न झालो आहे. शिवजीला तिला आदेश दिला की तू कोणत्याही परिस्थितीत हे व्रत पूर्ण सोडू नको. पूर्ण श्रद्धेने व्रत कर आणि पुढेही चालू ठेव. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा या व्रताचे उद्यापन कर. तुझ्या हृदयाची प्रत्येक मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. एवढे बोलून शिवजी अंतर्धान पावले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गुणवंतीचे डोळे उघडले तेव्हा तिच्या हृदयात एक नवीन दिव्य ऊर्जा आणि नवा विश्वास जागृत झाला होता. गुणवंतीने लगेच गावातील मंदिरात जाऊन ब्राह्मणाकडून व्रताचा पूजाविधी सविस्तर जाणून घेतला. तिने मनोमन ठरवले की कष्ट सोसूनही शिवजीच्या आज्ञेचे पालन करेन. तिने अत्यंत कठीण परिस्थितीत साखरेच्या सोमवारचे व्रत सुरू ठेवले. असंख्य भूक, वेदना आणि गरिबीच्या मध्येही श्रद्धा अजिबात डळमळीत झाली नाही. अशा प्रकारे भक्तिभावाने तिने 15 सोमवार हे व्रत केले. प्रत्येक सोमवारी ती केवळ साखरेचे पाणी पिऊन महादेवाची एकाग्र आराधना करायची. आता शेवटचा 16वा सोमवार येत होता. 16व्या सोमवारी नियमानुसार व्रताचे उद्यापन थाटामाटात करायचे होते, परंतु तिच्याकडे अंगावरील कपड्याशिवाय काहीच नव्हते. ती अत्यंत चिंतेत उडाली. घरात खायला अन्नाचा दाणाही नव्हता. तिने उद्यापन कसे करावे? व्रताच्या उद्यापनाचे तर गहू, तूप, गूळ, ब्राह्मणाला दान देण्यासाठी भेटवस्तू हवी होती. तिच्याकडे एक फुटकी कवडी देखील नव्हती. आपल्या या लाचारी असह्यतेवर गुणवंतीने कपाळावर हात मारून ढसाढसा रडू लागली. ती ओल्या डोळ्यांनी शिवजीची प्रार्थना करू लागली, हे महादेव, मी तुमचे व्रत पूर्ण भावाने केले, तर आता मी उद्यापन करू शकले नाही तर मला क्षमा करा. तिचा खऱ्या हृदयाचा अर्थ टाहो जणू थेट कैलासात पोचला. शिवजीचे आसन डोलू लागले. त्याचबरोबर झोपडीच्या बाहेर अनेक घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. तिने अश्रू पुसत बाहेर येऊन पाहिले तर आपल्या डोळ्यावर अजिबात विश्वास नव्हता. तिचाच तो वर्षानुवर्षे हरवलेला लाडका पती गिरिजाशंकर तिच्यासमोर उभा होता. पण हा कोणी गरीब आणि फाटके कपडे घातलेला ब्राह्मण नव्हता. तिचा पती गिरिजाशंकर हा 70 पिढ्या बसून खातील एवढे संपणार नाही एवढी अफाट संपत्ती घेऊन आला होता. त्याच्या मागे मोठे रथ, घोडे, सेवकांची मोठी रांग होती. गिरिजाशंकरने रथातून खाली उतरून धावत जाऊन प्रिय पत्नीला मिठी मारली. जणू अनेक वर्षांचा बांध फुटला असावा. दोघांच्याही डोळ्यात अश्रूची धार वाहू लागली. वर्षाची प्रदीर्घ ताट, असह्य गरिबी आणि वेदनेच्या दुःखाचे अश्रू आज अचानक आनंदाचे बनले होते. गिरिजाशंकरने आपल्या पत्नीचे टक्कल पडलेले डोके आणि कठोर कामामुळे फोड आलेले हात पाहिले. त्याला खूप धक्का बसला आणि दुःख झाले. पण गुणवंतीने हसत हसत सांगितले की शिवाची परीक्षा होती आणि ते त्यात पास झाले. त्यांनी झोपडीत बसून एकमेकांना आपल्या सरलेल्या वर्षाच्या गोष्टी सांगितल्या. गिरिजाशंकरने नंदी ऋषींच्या संजीवनी बुटी आणि राजाद्वारे मिळालेल्या बक्षिसाची रोमांचिक कथा सांगितली. समोरून गुणवंतीने आपली गरिबी, साखरेचा सोमवार आणि
साक्षात शिवजीच्या दिव्य स्वप्नांची गोष्ट सांगितली. दोघेही लगेच समजून गेले की सर्व लीला आणि चमत्कार केवळ देवादेव महादेवांचाच आहे. त्यांनी दोन्ही हात जोडून शिवजीला कोटी कोटी आभार मानले. मग दोन्ही पती पत्नीने एकत्र मिळून अत्यंत उल्हासाने भक्तीने 16व्या सोमवाराचे व्रत केले. आता त्यांच्याकडे पैशाची कोणतीच कमतरता नव्हती. त्यामुळे उद्यापनासाठी बाजारातून उत्कृष्ट शुद्ध साहित्य मागवले. प्रसाद बनवण्यासाठी 4.25 शेर गव्हाचे एकदम शुद्ध पीठ घेतले. त्यात मिसळण्यासाठी 1.25 शेर शुद्ध गाईचे तूप, 1.25 शेर उत्तम दर्जाचा गूळ घेतला. सर्व साहित्य एकत्र करून त्यांनी शिवजीला अत्यंत स्वादिष्ट आणि पवित्र लाडू बनवले. व्रताच्या आणि शास्त्राच्या नियमाप्रमाणे लाडूच्या प्रसादाचे बरोबर 4 भाग केले. या प्रत्येक भागाचे धर्मात विशेष महत्त्व आहे. सर्वात पहिला आणि पवित्र भाग आदरपूर्वक शिवजी मंदिरात जाऊन महादेवाला अर्पण केला. त्यांनी शिवलिंगावर जवळ बसून आरती ओवाळली आणि पूजा केली. दुसरा भाग त्यांनी अंगणात खेळत असलेल्या एका निरागस मुलाला दिला, कारण हिंदू धर्मात मुलामध्ये साक्षात ईश्वराचा वास मानला जातो. तिसरा भाग गायी चारणाऱ्या एका गरीब गुराख्याला दिला, जो निस्वार्थ भावनेने निसर्ग आणि प्राण्यांची सेवा करत होता. शेवटी उरलेला चौथा भाग प्रसाद म्हणून स्वतः शिवाचा आशीर्वाद म्हणून ग्रहण केला. गावातील इतर गरीब लोकांमध्ये वाटला. अशा प्रकारे सर्व विधानासह त्यांचे व्रत पूर्ण आणि सिद्ध झाले. शिवजीच्या असीम कृपेने आता त्यांच्या जीवनात कधीही कोणतेही संकट किंवा दुःख आले नाही. कायमची गरिबी दूर झाली. त्यांचे जीवन सुखमय बनले. गिरिजाशंकर ब्राह्मणाने आपल्या जुन्या मोडक्या झोपडीच्या जागी एक विशाल भव्य हवेली बांधली. हवेली इतकी सुंदर होती की राजवाड्यालाही टक्कर देईल. त्यांनी स्वतःसाठी हवेलीच नाही तर आपल्या घराच्या विशाल अंगणात एक अतिसुंदर मोठे शिवालय बांधले, जेणेकरून गावातील लोक महादेवाचे दर्शन आणि पूजा करू शकतील. पती पत्नी दोघेही बहुतांश वेळ शिवालयात शिवभक्ती करण्यात घालवू लागले. आपल्या संपत्तीचा उपयोग गरिबांच्या, भुकेलेल्या आणि साधू संतांची सेवा करण्यात करीत असत. भक्ती, दान आणि पुण्याच्या प्रतापाने शिवाची असीम कृपा त्यांच्यावर बरसली. काही काळानंतर ब्राह्मणाच्या पोटी एक अत्यंत सुंदर आणि दैवी तेज असलेला तेजस्वी पुत्र जन्माला आला. अशा प्रकारे देवादेव महादेवाच्या आशीर्वादाने सर्व काही चांगले झाले. त्यांचे जीवन आनंदाने भरून गेले. हे शंभो भोलेनाथ कैलासाचे स्वामी, जसे साखरेच्या सोमवारचे व्रत या गरीब दुःखी ब्राह्मणाला फळले, तसे पतिव्रता ब्राह्मणीला फळले, तसे ही कथा ऐकणाऱ्या आणि सांगणाऱ्या सर्वांना फळू दे. जो कोण मनुष्य पवित्र श्रावण महिन्यात पूर्ण श्रद्धेने शिवजीचे हे व्रत करतो आणि या कथेचे एकाग्र चित्ताने श्रवण व पठण करतो, त्यांच्या जीवनातील सर्व दुःखे खुद शिवजी दूर करतात. त्यांच्या घरात कधीही धनधान्याची किंवा सुखशांतीची कमतरता भासत नाही. शरीराचे सर्व आजार दूर होतात. शेवटी मनुष्य मृत्यूनंतर पवित्र शिवलोकात प्राप्त होतो. जर तुम्हाला महादेवाची अत्यंत भावुक आणि हृदयस्पर्शी कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मनात शिवजीबद्दल जे प्रेम आणि भाव असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला नक्की विसरू नका. ज्ञानवर्धक आणि भक्तिरसाने भरलेल्या अद्भुत कथा नियमित ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय.